त्याच्यानंतर मग पुढेच आमच्या गावी पण जायचं आहे आणि तिथून कोल्हापूर, म्हणजे ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्र फिरायचं आहे। आणि आपला एक्सप्रेस हायवे, ही माझी फायर टँक आहे, टाटा नेक्सॉन आहे। मित्रांनो, या कल्याणच्या खतरनाक रस्त्यांमधून वाट काढत आता कल्याणमधून आपण बाहेर पडतोय आणि बाहेर पडता आता आपण कुठे आहे सोना? डोंबिवलीमध्येच आहे ना? आता आम्ही डोंबिवलीमधून एक्साइटमेंटच्या आधी थोडा त्रास सहन करावा लागतो। खारघर, तळोजाच्या पुढे ना? ठीक आहे। मग मित्रांनो, आता ऍक्च्युली ब्लॉगिंग मी नवीनच चालू केले आता, म्हणजे हा फर्स्ट ब्लॉगच समजा, यूट्यूब चॅनेल पण एक। आणि आता चाललोय माझ्या सासरवाडीला। सासरवाडी आहे आणि याच्यामध्ये आमच्या सोनाच्या भावांचे कॉल यायला सुरुवात झाले। तर आपण सकाळच्या सूर्याच्या पहिल्या हळूहळू पहाट होत चाललेली आहे आणि लवकरच आपण माझ्या सासरवाडीला पोचतोय। आणि ही आवाज कमी करायला तयार नाही, पहिला आपण अजून एकदा आवाज कमी करायला सांगूया नंतर, लग्नानंतर। तर भाऊ पाहून थँक्यू सो मच। हा ब्लॉग मी इथे संपवतोय। गुड इव्हनिंग मित्रांनो, शिवशंकर, जय शिवशंकर। नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय मी आता आणि ब्लॉगचं चॅनेलचं नाव आत्ताच आम्ही विचार केला आहे, हायवे हॅक्स विथ क्रितिश अँड विजय। तर आता आम्ही कोल्हापूरला जायची तयारी करतोय। त्याच्या आधी जाणार आहे आम्ही महाबळेश्वर पाचगणी, तिकडे बायकोचं गाव आहे। त्याच्यानंतर मग पुढेच आमच्या गावी पण जायचं आहे आणि तिथून कोल्हापूर, म्हणजे ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्र फिरायचं आहे। आणि आपला एक्सप्रेस हायवे, नॅशनल हायवे कोल्हापूरपर्यंतचा कव्हर करायचा आहे। तर भेटू आपण गाडीत बसलो। स्टॉप रेकॉर्डिंग। रात्रीचे 10:30 वाजलेत मित्रांनो, आपण गाडीकडे चाललोय। अंधार आहे थोडासा। ही माझी फायर टँक आहे, टाटा नेक्सॉन आहे आणि आपण आता निघतोय। जरा सामान लोड करूया। किट्टू आणि सोना पण अंधारात दिसत आहेत, एक्साइटेड आहेत थोडे, पण काय बोलत नाहीत, शांत आहेत। किट्टू काय बोलायचं आहे? ठीक आहे, चला। मित्रांनो, या कल्याणच्या खतरनाक रस्त्यांमधून वाट काढत आता कल्याणमधून आपण बाहेर पडतोय आणि बाहेर पडता आता पेट्रोल पंप शोधायचा आहे आम्हाला। तर आपण आता आहे रस्त्याला। क्रितिश मागे झोपला, त्याला एसीची थंड हवा लागली। सोना गपचूप बसले, तिला काय बोलायचं नाही, पण तिला गावाला मात्र तिच्या जायचंय। चला ठीक आहे, आता आपण डायरेक्ट पेट्रोल पंपावरतीच भेटूया। चला मित्रांनो। आता आपण कुठे आहे सोना? डोंबिवलीमध्येच आहे ना? आता आम्ही डोंबिवलीमधून बाहेर निघायचा प्रयत्न करतोय। हे बाजूला
मेट्रोचं काम चालू आहे. सोनारपाडा डोंबिवली इथून पास झाले आता आम्ही. तरी पेट्रोल पंप गाडीमध्ये पुरेसं पेट्रोल आहे. पेट्रोल काय आता लगेच भरायचं नाही. आम्ही नवी मुंबईला मेन हायवेला लागल्यावर एक्सप्रेसच्या जवळ गेल्यावर पेट्रोल भरणार आहे. फ्युएल अप करायचं तिथे. आता ट्रॅफिकचाच वैताग आलाय, पण आता यातून बाहेर निघायला चालवले तर पाहिजेच. सोनाने एंटरटेनमेंटसाठी हनुमान चालीसा लावले. उद्या शनिवार आहे, आज आम्ही शुक्रवारी निघाले, तर तिने हनुमान चालीसा ॲडव्हान्समध्येच लावले. कॉल पण येतो तिला जरा ऑफिसच्या कलिगचा. आपण जरा थोड्या वेळाने शिळफाट्यावरून लेफ्ट टर्न घेतलाय आणि घाणेरडं ट्रॅफिक आहे. वैताग आलाय मला, पण एक थोडीशी एक्साइटमेंट म्हणतात ना, त्या एक्साइटमेंटच्या आधी थोडा त्रास सहन करावा लागतो. ते मराठीमध्ये कुठली म्हण आहे? काठीचे गाव सोचल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही. तर हे सगळं असं आहे. हे टँकर आणि मोठमोठ्या गाड्या, आता हे आम्ही या लोकांना त्रास. एक टॅग दिसतोय समोर, पुणे पणजी कोल्हापूर हायवेला. आता एक्सप्रेस हायवेला आपण एक 15-20 मिनिटात लागूच. तोपर्यंत जरा दर्शकांना थोडं काहीतरी नवी मुंबईच्या ह्या हिस्टोरिकल हेरिटेज रोडचं जरा व्ह्यू दाखवावा असं वाटलं मला, आणि त्यातूनच आपण आता जरा पुढे जाऊ. आणि अजून एक विशेष गोष्ट आजची अशी आहे आपल्या ड्राईव्हची, की आमच्या सोना मॅडमचा ऑफिस कलिग एक रस्त्यात भेटणार आहे. तर त्याला पण आपण आपल्यासोबत घेऊ आणि आपल्या ब्लॉगमध्ये त्याला पण इन्क्लूड करू. आपण त्याच्याशी पण गप्पा मारू, त्याचे पण विचार आपण आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच टाकू. आणि असाच आपला ब्लॉग हा आपण अधिक सुंदर बनवूया आज मित्रांनो, आणि छान मस्त मज्जा करू. आता सोनाचा म्हणजे माझ्या वाईफचा किट्टू मागे झोपलाय. वाईफचा जो कलिग आहे तो आम्हाला, सोना कुठे भेटणार आहे? सिग्नल. कुठला सिग्नल? अरे लोकेशन काय आहे? खारघर, तळोजाच्या पुढे ना. ठीक आहे मग मित्रांनो, आता जरा विश्रांती घ्या एक थोडा वेळ. सोना मॅडमचा ऑफिस कलिग भेटल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. तर मित्रांनो, आपण एक्सप्रेस हायवेला लागलोय आणि जागोजागी इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत, लेनची शिस्त पाळा वगैरे वगैरे. आणि आमच्या सोना मॅडमचे ऑफिस कलिग पण भेटलेत आम्हाला, त्यांना घेतले आम्ही गाडीमध्ये. ऍक्च्युली ब्लॉगिंग मी नवीनच चालू केले आता, म्हणजे हा फर्स्ट ब्लॉगच समजा. युट्यूब चॅनल पण एक चालू केलाय. छोटेपेक्षा ब्लॉग त्याच्यामध्ये आहेत, पण ऍक्च्युअल आमच्या गावी जाताना हा पहिला ब्लॉग आहे. त्याच्या आधी कोकणात पण जाताना छोटे मोठे असे ब्लॉग्स केले, पण तेवढे असे इफेक्टिव्ह नाही झाले. तर हा आता थोडा जरा इफेक्टिव्ह दॅट शॉर्ट बनवायचे. कॅमेरा हे सगळं सेटअप नवीन घेतलाय. घरी गेल्यावर परत एक आठवडा मी गावीच थांबणार आहे. नंतर एक हिच्या नातेवाईकांचं लग्न आहे, ते अटेंड करून मगच येईल. चला मग मित्रांनो, आपण जरा थोड्या वेळाने भेटू. आता एक्सप्रेस हायवे चालू झालेलाच आहे, आपण नॅशनल हायवे वरती आहे. तर
एक पुढे खालापूर टोल नाका ना, हा खालापूर टोल नाक्याच्या इथे आपण आता भेटूया फूड कोर्ट जवळ. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी, भरपूर वेळानंतर परत आले तुमच्या भेटीस. सोना मॅडमच्या ऑफिस कलिगना इथे पाचवडला सोडले आम्ही आणि आता चाललोय माझ्या सासरवाडीला. सासरवाडी आहे पाचगणी. सासरवाडीचं नाव काय, कुठे? सेकंड गिअर होता. गाडी बंद पडते, सेकंड गिअर मध्ये होती. सीट बेल्ट लावून घेतोय. पहाटेचे वाजलेत 5 वाजलेत बरोबर सोना. आणि हे सोनाच्या सीट बेल्टचा आवाज येतोय. सोना सीट बेल्ट लाव, नाहीतर हे वाजतच राहील. आता जो सिनिक व्ह्यू जो आपल्याला बघायचा आहे थोड्या वेळाने, जसं आपल्याला प्रकाश होईल, जसं उजडेल तसं आपल्याला सिनिक व्ह्यू बघायला मिळेल. तर आता आपण तर टुवर्ड्स पाचगणी चाललेलो आहे. तर आधी आपण पाचगणीला पोचूया. पार्ट 1चा ब्लॉग पाचगणी, नॉट पाचगणी एक्झॅक्ट, टुवर्ड्स काय गावाचं नाव, टुवर्ड्स खर्शीला आपण पोचतोय. मग खर्शीला पोचून जर का प्रकाश पडला, जरा रनिंगला जाऊ आपण. मग तिथे एक व्यवस्थित आपण शूट करू, जरा सिनिक व्ह्यू. आता तर अंधारच आहे, अंधारात रस्ता काय एवढा नाही मी दाखवू शकणार तुम्हाला. म्हणजे प्रोबॅबली सोनाच्या ऑफिस कलिगशी बोलण्याच्या नादामध्ये मी तो पण हायवे पुणे सातारा तो थोडा मिस केला. त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पण ह्याच्या पुढचा ब्लॉग इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि याच्यामध्ये आमच्या सोनाच्या भावांचे कॉल यायला सुरुवात झाली. तर आपण सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणासोबत भेटूया. तोपर्यंत स्टॉप रेकॉर्डिंग. नमस्कार मंडळी. तर आता आपण खर्शीच्या जवळ पोचलेलो आहे आणि प्लीज याचा आवाज कमी करणार. आणि आता तुम्हाला दिसतंय हळूहळू पहाट होत चाललेली आहे आणि लवकरच आपण माझ्या सासरवाडीला पोचतोय. आणि ही आवाज कमी करायला तयार नाही, तिला आपण अजून एकदा आवाज कमी करायला सांगूया. रस्ता छान आहे बघा मित्रांनो. वरती थोडं सिनरी तुम्हाला दिसत असेल. सिनिक वरती ढग म्हणजे आकाश दिसते आणि रस्ता थोडी झाडी हे दिसते. आपण ॲक्च्युअल ॲक्च्युअल नेचर आपण सकाळ झाल्यावर बघणार आहे. ते आपण ब्लॉग 2 मध्ये बघूया. ब्लॉग 1चा आपण इकडे एंड करूया. पण त्याच्या आधी जरा थोडं जे काय पहाटेच्या whatever you can see in early morning, जे पहाटेच्या दृश्यामध्ये जे दिसतंय ते मला तरी खूप छान वाटते. सोनाला छान वाटते की नाही काय माहित नाही. सोना कसं वाटते? जोरात बोल. छान वाटतंय. आणि अजून काय बोलायचंय का तुला? आता तुझ्या गावी एवढी आलीस तू. तुझ्या गावी पण आय थिंक आपण आपली गाडी पहिल्यांदा आणली ना, नेक्सॉन. आणि आपल्या गावी पण पहिल्यांदाच ही गाडी जाणार आहे. आणि तर हे असं. तर गाईज ब्लॉग 1चा आपण इथे शेवट करूया. हे बघा इथून एक असा टर्न आहे. हे करहर म्हणून सिटी आहे, एक गाव आहे. आणि
इथून राईट हँड साईडला असा रस्ता गेला आहे आणि ही आहे माझी सासरवाडी. ठीक आहे, सासरवाडीची जिथे मी प्रत्येक गेल्या इकडे 10 वर्षापासून येतोय. माझ्या गावी कमी गेले पण मी इकडे जातो लग्नानंतर. तर पाहून घ्या तुम्ही. या गावाचं नाव आहे खर्शी बारामती. अतिशय सुंदर गाव आहे मित्रांनो. सिरियसली सच अ ब्युटिफुल विलेज विच इज सिच्युएटेड ॲट दी बॉटम ऑफ पंचगनी माउंटेन्स. पाचगणीच्या पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे आणि खूप सुंदर आहे. आपण सेकंड ब्लॉग जेव्हा सुरू करू ना परत आपल्या गावाकडे जाताना, तेव्हा इकडचे भरपूर आपण सिनिक व्ह्यू कव्हर करू आणि ह्या गावाचं सौंदर्य पाहू. आता गाडी इको मोडमध्ये होती. मी जरा पेट्रोल वाचवायच्या चक्करमध्ये, तर ती गाडी म्हणते मी चढणार नाही, छोटासा घाट आहे. तर मला सिटी मोड नाही तर स्पोर्ट्स मोडमध्ये टाका, तेव्हाच मी वरती चढेन. तर आता बघा गाईड कशी चढतीये गाडी सिटी मोडमध्ये. ही गाडी आहे टाटा नेक्सॉन, वन ऑफ माय फेवरेट कार, which was my dream, which came true, and finally we are reached to my in-laws place, खर्शी बारामुरे. मित्रांनो, चॅनलचं नाव आहे हायवे हॅक्स विथ विजय अँड प्रितिश. नाव विसरू नका. चॅनेलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हा ब्लॉग मी इथे संपवतो.